आर्ट डिरेक्शन करताना आर्ट डिरेक्टरचं काम कुठून सुरू होतं? स्क्रिप्ट दिली जाते, संहिता दिली जाते, ती वाचल्यानंतर एकंदरीत कुठली कुठली पात्र आहेत त्या कथानकामध्ये आणि ती पात्र कुठल्या एरामध्ये, कुठल्या काळामध्ये वावरत आहेत आणि त्यांचा इकॉनॉमिकल काय क्लास आहे ह्याच्यावरनं मी म्हणलं तसं वातावरणाची कलर पॅलेट ठरते. आणि मग आपल्याला कलर पॅलेटिंग ठरलं की त्याच्यानंतर लोकेशनची रेकी होते. म्हणजे सुटेबल लोकेशन्स असतात त्या घरासारखे, एक तर रिअलिस्टिक घेतले जातात, कुठली तरी घरं निवडली जातात आणि ती कन्व्हर्ट केली जातात. अशी घरं मिळालीच नाहीत तर स्टुडिओ घेऊन त्याचे पूर्ण प्लायवूडच्या भिंती उभारून त्याचे सेटअप्स तयार केले जातात. रेकीनंतर त्याचे स्केचेस केले जातात की ही जागा कन्व्हर्ट कशी होणार आहे. त्याचं 3D मॉडेलिंग होतं, म्हणजे सगळे 3D स्केचेस सगळ्या टीमसोबत डिस्कस केलं जातं आणि कुठल्या कुठल्या गोष्टी कुठे कुठे प्रॉपर्टीज येणार आहेत ते सगळं बोललं जातं. आणि त्याच्यानंतर हळूहळू प्रोसेस चालू होते, शूटिंगला आपण चालू करतो.